हॅलो, मी सुनीता पराते, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण मस्तपैकी भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ते म्हणजे मेथीचे पराठे. आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये इतकी सुंदर आणि एकदम छान अशी हिरवी हिरवीगार अगदी मेथी आपल्याला बघायला मिळते आणि ती बघता क्षणीच आपल्याला अगदी खावीशी वाटते आणि वेगवेगळे त्यापासून वेगवेगळे पदार्थ करायची इच्छा होते. तर आज आपण मेथीचे पराठे बनवणार आहोत. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 कप. त्यानंतर त्यामध्ये मी ओवा घातलेला आहे क्रश करून, तीळ घातलेली आहे, हळद घातलेली आहे, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेतलेली आहे. त्यानंतर तिखटपणानुसार आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे. धणेपूड घालून घ्यायची आहे मस्तपैकी एकदम छान, खूप छान टेस्ट येते याने बघा. आता आणि चवीपुरतं आपल्याला मीठ देखील घालून घ्यायचं आहे. तर इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. आणि आता मात्र यामध्ये आपल्याला जवळजवळ अर्धी ती पाऊण वाटी आपल्याला इथे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे पण बेसन पीठ असेल ते तुम्ही घालू शकता. ते इथे मी सम्राट बेसन पीठ वापरलेलं आहे. तर बघा, आता हे छान अगदी व्यवस्थित मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला. हे सगळं घालून झाल्यानंतर आपल्याला तेल वगैरे घालून घ्यायचं आहे थोडंसं. एकदम सुंदर पराठे होतात ते. आणि आता हे सगळं पैकी आपल्याला पिठाला सगळं चोळून घ्यायचं आहे. हा सगळा जो मसाला टाकलेला आहे हा पूर्ण आपल्या पिठाला छान असा चोळून घ्यायचा आहे पहा. आणि इथे मी मेथी स्वच्छ धुवून अशी पाणी निथळत ठेवलेली होती बघायच्या. याच्यामध्ये थोड्याशा कोवळ्या कोवळ्या दांड्या पण आहे, पण त्याच्या सकट घ्यायचे. इथे मी मेथी अजिबात चिरलेली नाही. चिरल्यानंतर मात्र मेथी ही कडू लागते, त्याच्यामुळे मी चिरलेली नाही. पाहू शकता तुम्ही. तुम्ही याचे नुसते पानं पण घेऊ शकता, पण मी यामध्ये थोड्याशा त्यांच्या दंठल आहे ते पण घेतलेले आहे, कारण ते एकदमच कोवळे आहे. त्याच्यामुळे आता ही मेथी पूर्ण आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करायची आहे. त्यानंतरच पाण्याचा वापर करायचा आहे. आता इथे मी पाणी अगदी थोडं थोडं वापरत आहे पहा. आणि नंतर आपल्याला हा पीठ, हे जे सगळं आहे मिश्रण एकत्र करून आपल्याला एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा. कणिक भिजवतो ना आपण, तशाच प्रकारे भिजवायचे आहे. अगदी थोडीशी आपल्याला घट्ट भिजवून घ्यायची आहे बघा. किती छान अगदी भिजवून झाले आहे. आता आपल्याला यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तर मी यावर थोडंसं तेल टाकून थोडंसं पीठ बुरकवून घेणार आहे व पीठ आपलं हे एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला पहा. आता या एकसारखं होते तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्की करून बघा. बघा आपलं हे पीठ किती सुंदर आणि किती छान अगदी झालेलं आहे भिजवून. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालेलं आहे. आता आपल्याला याचे पाहिजे तेवढ्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे बघा. मिडियम आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपल्याला कणकेमध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो छान असा मस्तपैकी आता लाटून घ्यायचा आहे बघा. आणि हलक्या हातानेच लाटायचा आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता मी हे हलक्या हाताने लाटून घेणार आहे पहा. आणि मग आपल्याला आता याच्यावर तेल लावून घ्यायचं आहे. जसे आपण पराठे बनवतो ना, सेम तसेच बनवायचे आहे बघा. तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला थोडंसं पीठ बुरकवून घ्यायचं आहे. असं पीठ बुरकवल्यानंतर पण खूप सुंदर असे पदर सुटतात आपल्या पराठ्याला बघा. आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी घडी घालून घ्यायची आहे आपल्याला एकदम मस्तपैकी. आणि हलक्या हाताने, तुम्हाला गोल पाहिजे गोल लाटू शकता, चौकोनी पाहिजे चौकोनी लाटू शकता तुम्ही. तर इथे मी छान व्यवस्थित चौकोनी येत असेल तर चौकोनी लाटते आणि गोल होत असेल तर गोल लाटते बघा. एकदम छान होतात हे. अशा प्रकारे मी हे लाटून घेत आहे. जास्त खूप पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अगदी मीडियम, म्हणजे अगदी पोळीपेक्षा थोडंसं जास्त करून घ्यायचं. आता हे तव्यावर घालून घेत आहे. तुम्हाला मी अजून एक करून दाखवत आहे पहा. आता पुन्हा आपल्याला छान असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे, एकदम एकसारखा करून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे एकदम छान. पुन्हा आपल्याला याची पाती लाटायची आहे आणि त्यावर तेल घालून घ्यायचं आहे आणि पीठ पण भुरकवून घ्यायचं आहे पहा. एकदम मस्त. आणि पुन्हा आपल्याला घडी घालून घ्यायची आहे आणि वरती तेल देखील लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला हा दुसरा पराठा देखील तयार झालेला आहे. अशाच प्रकारे सगळे पराठे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे पाहू शकता तुम्ही. आणि अलगद हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघा. आता हे तव्यावर एकदम छान मस्तपैकी दोन्ही साईडने आधी भाजून घ्यायचं आहे आणि नंतर तेल टाकून पुन्हा आपल्याला याला भाजायचं आहे
बघा एकदम मस्त आणि एकदम खमंग असे भाजून घ्यायचे आहे. आणि आपण यामध्ये बेसनाचं पीठ घातलेलं आहे किंवा बेसन घातलेलं आहे, त्याच्यामुळे अगदी खमंग आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. खूप सुंदर असा स्वाद तयार होतो. खूप छान लागतात हे. तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता, शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता, टोमॅटो सॉस बरोबर देखील तुम्ही हे खाऊ शकता, किंवा शेंगदाण्याची चटणी देखील तुम्ही अशी पातळ शेंगदाणा, त्याच्यानंतर लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीरची चटणी पातळ तुम्ही करून भाजून हे सगळं आणि पातळ चटणी करून देखील तुम्ही त्याच्याबरोबर देखील हे पराठे खाऊ शकतात आणि नुसते देखील खाऊ शकतात. इतके छान होतात हे. अगदी मस्त खमंग असा वास सुटलेला आहे घरामध्ये मेथीचा आणि बेसनाचा पण खूप सुंदर वास सुटलेला आहे. अशा प्रकारे हे दोन्ही साईडने असं मस्तपैकी खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. पहा, पाहता क्षणी खाण्याची इच्छा होईल असे इतके छान होतात हे पराठे. तुम्ही टिफिनला देऊ शकता, मुलांच्या टिफिनला देऊ शकता तुम्ही हे. आणि हे अगदी नाश्त्याला सुद्धा तुम्ही करू शकता. बघा, केव्हाही खाल्ले तरी अगदी कोणीच नाही म्हणणार नाही खायला. इतके सुंदर आणि इतके छान होतात. बघा, हे पटापट पटापट होतात आपले, एकसारखे होतात एकदम मस्तपैकी. पाहू शकता तुम्ही, कलर वगैरे एकदम सुंदर आलेला आहे, एकदम छान भाजून झालेले आहे. तर नक्की ह्या प्रकारे तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.